सुरेखा विठ्ठल ढवळे, पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बिवरी या गावची आहे. मी स्वतः दिव्यांग आहे, 72% दिव्यांग. खऱ्या अर्थानं आज पुणे महानगरपालिका पॅरा टार्गेट सिटिंग असोसिएशन आकाश कुंभार यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या खेळाची संधी मिळाली. हा पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन हा खेळाचं जरी नाव घेतलं तरी ग्रामीण भागात सर्वसामान्यांना अजूनही हा खेळ माहिती नाही आहे. आणि त्यानुसार ह्या म्हणजे खेळण्यातली बंदूक घेतल्याच्यानंतर ही बंदूक आपण पॅरा टार्गेट असोसिएशनची बंदूक हातात घ्यायला, बंदूक कशी धरायची, कसे नेमबाजी करायची, पेपरवर कशी गोळी मारायची याचं प्रशिक्षण दिलं. त्या प्रशिक्षणातून आज गेले पुणे महानगरपालिका पॅरा टार्गेट शूटिंगची 6वी स्पर्धा आहे. या 6वी स्पर्धेमध्ये मी आज 4थी स्पर्धा खेळत आहे. मला याचा अभिमान आहे की आम्हाला सर्वसामान्यांना चूल आणि मूल याच्यामधूनच एक खेळाची संधी मिळाली. ज्याप्रमाणे खरं पाहिलं तर राज्याला दिव्यांगांचा अभिमान पाहिजे. सर्वात जास्त 21 मेडल राज्याला दिव्यांगांनी पॅरा टार्गेट शूटिंगमधून मिळवून दिलेली आहेत. आणि खरं पाहिलं तर ह्या खेळाला उत्स्फूर्तपणे साथ दिल्यामुळे आणि संधी मिळाल्यामुळे कोशातून हिरा निर्माण केले आहेत. मला वाटतं की याच्यातून अनेक खेळाडू घडवलेले आहेत. याच्यामध्ये सर्व श्रेय आकाश कुंभार यांना जातं, कारण हा खेळ राबवणे या सर्वसामान्यप्रमाणे याचं म्हणजे जी बंदूक सर्वसामान्यप्रमाणे त्याच्या गोळ्या पेपर हे सर्वसामान्य बाजारामध्ये मिळत नाही. याच्यासाठी खूप मोठा खर्च आहे. आणि याच्यासाठी पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेने ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्याच धर्तीवर मला वाटतं की ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने याच्यावर विशेष तरतूद केली पाहिजे. या तरतुदीतून दिव्यांगांना खेळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि जर दिव्यांग खेळाडू जास्त खेळले, त्यांच्यातला न्यूगंड बाहेर आला आणि एकमेकामध्ये खेळाडू खेळून जर राज्य पातळीवर आपण खेळवले उद्या तर आणखीनही देश पातळीवर जरी खेळवले तरी महाराष्ट्राला त्याचा अभिमान पाहिजे. याच्यासाठी राज्याने केंद्राने याच्यामध्ये भरीव तरतूद करून याच्या दिव्यांगांमधला स्थानिक स्वराज्याप्रमाणे 5% निधीची तरतूद ह्या खेळासाठी आयोजित केली पाहिजे. त्याचप्रमाणे जसं आपण कबड्डी खेळ असतो, क्रिकेट असतो, त्याचप्रमाणे कुस्ती असतो, याच्यामध्ये केसरी झाले असतो की केसरी. तर मला वाटतं पॅराऑलिम्पिकलाही जे राजकीय नेते आहेत, आमदार, खासदार, जिल्हा परिषद यांनीसुद्धा याची केसरी म्हणून हा पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन खेळाकडे पाहिले पाहिजेत. यातूनच स्पर्धा लावल्या पाहिजेत. दिव्यांगांच्यात कॉम्पिटिशन निर्माण केली पाहिजेत. याच्यातून एकत्र येणं, एकमेकांसंग संवाद होणं, एक प्रकारची मैत्री घडवणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी या पॅरा टार्गेट शूटिंगमधून जे खेळाडू खेळलेत आज देश पातळीवर त्यांनाही अजूनही प्रोत्साहन करते. तुम्ही राज्य पातळीवर खेळा, देश पातळीवर खेळून तुम्ही जास्तीत जास्त मेडल कसे मिळतील याकडे मात्र आमचं लक्ष आहे. आणि जरी एकमेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये नंबर कुणाचाही येऊ, याच्यापेक्षा आम्हाला खेळायला संधी मिळली याचा मोठा ताट अभिमान आहे असं मला वाटतं. फक्त दिव्यांगच आणि दिव्यांगच हे महाराष्ट्राचं नाव देशाच्या नकाशावर कोरतील याचा मला अभिमान आहे.